कर्ज हवंय? मग एक गोष्ट खूप महत्वाची आहे, सिबिल स्कोअर. चला जाणून घेऊया हे काय आहे. घर असो, गाडी किंवा शिक्षण, कधी ना कधी आपल्याला सगळ्यांनाच कर्जाची गरज पडते, नाही का? पण कर्ज देण्याआधी बँका सगळ्यात आधी काय बघतात तर तुमची आर्थिक पत. आणि ही पत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तुमचा सिबिल स्कोअर. पाहूया हा स्कोअर नक्की आहे तरी काय. सिबिल स्कोअर म्हणजे काय? सोप्या भाषेत हे तुमचं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे. हा फक्त एक 3 अंकी नंबर असतो, 300 ते 900च्या मध्ये. स्कोअर 300च्या जवळ म्हणजे धोका आणि 900च्या जवळ म्हणजे एकदम उत्तम. पण या एका नंबरला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण 750 पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे कर्ज मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. तर मग हा स्कोअर कशामुळे वाढतो किंवा कमी होतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EMI. तो वेळेवर भरला की स्कोअर वाढतो. पण एक जरी हप्ता चुकला तर स्कोअर लगेच खाली येतो. मग हा चांगला स्कोअर कसा ठेवायचा? काही सोपे नियम आहेत. नियम पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, EMI नेहमी वेळेवर भरा. दुसरं म्हणजे क्रेडिट कार्डची लिमिट पूर्ण वापरणं टाळा. आणि तिसरं, गरज नसताना कर्ज घेण्यासाठी अर्ज करू नका. हे नियम पाळले की फक्त स्कोअरच नाही तर आर्थिक शिस्तही लागते. म्हणूनच म्हणतात, चांगला सिबिल स्कोअर ही आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. तर विचार करा, तुमची ही आर्थिक चावी तयार आहे का?